नमस्कार. पंढरीच्या राऊळात नामदेवानी शेजारती म्हटली आहे आणि देवाची ओवाळणी म्हणून नामदेव आपल्या घराकडे निघालेत. या नामदेवाच्या डोक्यामधून पांडुरंग काही जात नाही आहे. बस आईला वचन दिलं आहे आणि ते पाळायलाच हवं. आणि आईला वचन देण्याची आज्ञा प्रत्यक्ष पांडुरंगाने केली आहे, म्हणजे तीही पाळायला हवी. देवाची आज्ञा पाळायची आणि आईचं वचन पाळायचं. नामदेवाच्या या चरित्रातून काय गोष्ट घ्यावी? आपली अडचण काय माहीत आहे? आपण जरा उलटच घेतो. आपण काय विचार करतो? नामदेवाला भक्तीपासून आईवडिलांनी रोखलं. आमची अडचण काय आहे? आम्ही चांगलं बघत नाही. आम्ही सगळे असे आहोत ना, की समजा मी माझ्या या हातावर या पेनाने असं केलं आणि तुम्हाला विचारलं की इथं काय दिसतंय सांगा, तुम्ही म्हणाल काळा डाग. हात नाही दिसला अख्खा, त्यावरचा फक्त काळा डाग दिसला. नाही, टिंब केलंय, काळ्या शाईने टिंब केलंय, तेवढं मला दिसलं, तेवढंच ते कळलं. आम्हाला काळं टिंब बघण्याची आणि त्याला इलॉबरेट करण्याची सवय लागली आहे. संत चरित्राच्या बाबतीत आम्ही हाच अन्याय वारंवार केलेला आहे. एखाद्या छोट्या गोष्टीला पकडून आपण त्याचं इतकं अवडंबर केलं. मला गंमत याची वाटते. मुक्ताईची कथा मी सांगितली, ज्ञानदेवांच्या कथा मी सांगितल्या, रामायणातल्या कथा मी सांगितल्या, अख्खं महाभारत मी सांगितलं. लोकांना आवडलं काय? डोळे भरून आले हो कुलकर्णी मुक्ताईचा छळ झालेला बघून. मुक्ताईचा छळ झाला आणि तुमचे डोळे भरून आले. मुक्ताईनी चांगदेवाला मार्गदर्शन केलं, तुमचा ऊर भरून आला. मुक्ताईनी नामदेवाला गुरु करायला सांगितलं, तुमचा ऊर भरून आला. ज्ञानदेवांनी आपल्या पाठीवर मांडे भाजले, तुम्हाला दिव्य वाटलं? नाही, विसोबा चाटीनी असं करायला नको होतं, मांड्यासाठी किती रोखलं. संपूर्ण कथाभागातील उणे तेवढे आम्ही बघतो, ते आम्हाला अधिक आवडतं. कारण सहानुभूती प्राप्त करणे, सहानुभूती देणे, मिळविणे हे सोपं आहे. नामदेवाच्या कथेमध्ये सुद्धा आम्ही असंच करतोय. नाही, मग गोणाईनी असं करायला हवं होतं का? नामदेवाला का तोडायचं? माहीत होतं ना आपला भक्त काय करतोय. देवानेही सांगितलं, तो स्वप्नामध्ये दृष्टांत दिला होता दामा शेट्टींना, की तो आधी माझा आहे मग तुमचा आहे, तो व्यवहार करणार नाही. मग तरीही असं का करावं? आम्ही विसरतो. विठ्ठलाने दामा शेट्टीला हेही सांगितलं होतं की त्याचं लग्न करून द्या, त्याची लेकरं तुमचा व्यवसाय बघतील. तो मात्र माझ्या भक्तीत लीन असेल. तो माझ्यासाठी चाललेला आहे, माझ्यासाठी चाललेला आहे. तो आधी माझा आहे. जगरहाट पूर्ण करणे आवश्यक असतं. त्या गोष्टी केल्याने नुकसान काय होणार आहे हे जगाला दाखवणं आवश्यक असतं. म्हणून नामदेवालाही ते करायला भाग पाडल्या गेलंय. देवापासून रोखलं नाही, उलट देवाला भेटण्याची नामदेवाची भावना अधिक तीव्रतर होत जाते आहे. आता शेजारती झाली आहे आणि नामदेव त्या परमेश्वराच्या चिंतनामध्येच अडकून पडलेले आहे. पांडुरंगाचा विचार. घरी आलेत, राऊळ बंद झालेलं आहे. उद्या सकाळी परत दर्शनाला जायचं आहे, जाता येईल का? काही वेगळंच सांगितलं तर? दामा शेट्टींच्या समोर नामदेव बसलेत. झालं दर्शन नामा? हो तात, झालं दर्शन. आता बस. एकेका सनंगांची सगळी माहिती तुला मी सांगतो, नीट ऐकून घे. हे बघ, हे एक वस्त्र, या वस्त्राचे मूल्य आहे 2 दाम. साधारण माणसं हे वस्त्र घेतात, याचे 2 दामच घ्यायचे, 2 दामाच्या खाली घ्यायचे नाहीत. दामा शेट्टी लोकांना विकायच्या धोतराविषयी नामदेवाला माहिती देत होते आणि नामदेव त्या राऊळातल्या
पंढरीनाथाच्या पितांबरात अडकला होता. उत्तरीय कसं असेल, पितांबर कसा असेल, आता पांडुरंग झोपेल, हाच विचार त्याच्या डोक्यात. पांडुरंगाच्या पितांबराची उठाठेव करणाऱ्या या माणसाला जगताच्या वस्त्राची उठाठेव करता येईल का माहीत नाही. नामा अद्वैताचं उबदार घोंगडं पांघरून घेतलेला होता. या अद्वैताच्या उबदार घोंगड्यापुढे क्षुल्लक माणसानी विणलेल्या वस्त्रांची काय मिजास. नामा त्यातच अडकलेला आहे. आणि हा अडकलेला नामा आपल्या पित्याची एक एक शब्द ऐकून घेतोय. हो समजलं, हो समजलं. एकेका सणंगाची माहिती दामाशेठी नामदेवाला देत आहेत. आता हे बघ, हे उत्तम प्रतीचं वस्त्र आहे, याचे किती घेशील? 2 दाम. अरे वेड्या, 2 दामाला विकशील तर व्यवहार बुडेल ना, व्यापार बुडेल ना. किती घेऊ मग? याचं मूल्य आहे 12 दाम. याचे 12 घेशील. अरे तुला पहिली दाखवलेली वस्त्र 6 येतात याच्यात. हे 1 देऊन 6 घेता येतं, एवढ्या मूल्याचं ते वस्त्र आहे. किती घेशील मग? 12 दाम. नामदेव सांगतोय. हां, आता हे सगळ्यात उंची वस्त्र साहुकार, शेठ, जमीनदार हे ते परिधान करतात, हेच ते विकत घेतात. याचं मूल्य किती लावशील? 12 दाम. अरे वेड्या, याचं मूल्य 60 दाम आहे. 60 दाम. किती? 60? हो. मग देशील ना 60 दामातच? हो 60 दामात देईल. काय दामाशेठींच्या डोक्यात आलं कोणास ठाऊक. ते म्हणाले याच्यासोबत हे वस्त्र द्यायलाच नको, कारण एवढं महागडं वस्त्र जर दिलं आणि याला नाही कळलं, यांनी स्वस्तात विकलं तर किती मोठं नुकसान होईल. कशाचं दाम? 2 दाम, 3 दाम, 4 दाम, 5 दाम असं सांगत होते. आणि हा हो 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 म्हणून ऐकून घेत होते. एक वेळ दामाशेठींना वाटलं की याच्या एकट्याच्या भरोश्यावर बाजाराला पाठवणं योग्य होईल का. या खेपेला आपण सोबत जाऊन याला व्यापार नीट समजावून सांगितला तर. जाऊ दे, 1 दिवस फटका बसेल, समजेल त्याला काय करायचं ते, जाऊ द्यावं. म्हणून दामाशेठींनी नामदेवाला तूच जा असं सांगितलं. कुठे जाऊ असं नामदेवानी प्रांजळपणे विचारलं. ते म्हणाले, अरे उद्या सकाळी पंढरपूरच्या जवळच मंगळवेढ्याचा बाजार भरेल, त्या बाजारात जा आणि तिथे येणाऱ्या माणसांच्या दामानुसार त्याला वस्त्र देत जा. तो म्हणाला, बाबा दामानुसार वस्त्र द्यायला दाम नसलेली माणसं बाजारात येतील कशाला? तिथं घरीच बसतील. ज्याच्याकडं दाम आहे ते येतील ना. बाकी वस्त्राशिवाय नंगी पुंगी बसतील, पण घरीच बसतील असं नामदेव म्हणतोय. त्याचं नाही नामा, माणसं बाजारहाटेत येतात आणि वस्त्रांचं दाम चुकवायला दाम नसेल तर पुढच्या हाटेला देईन, पुढच्या काही दिवसात देईन असं सांगून उधारीत वस्त्र नेतात. बरं मग द्यायची का त्यांना? नाही. व्यापार उदिमात उधारी व्यापार बुडविणारी असते, त्यामुळं उधार अजिबात द्यायचं नाही. त्याने काय होतं, उधारीत माल विकला की आपल्या मालाचे पैसे रिकामे होत नाहीत आणि पुढची खरेदी करता येत नाही. आपल्यालाही असा माल खरेदी करावा लागतो, वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून घ्यावा लागतो, त्याला मूल्य द्यावं लागतं. ते मूल्य चुकवायला आपल्याकडे पैसे असणार नाहीत. आपले पैसे ग्राहकांच्याकडे अडकलेले असतील आणि ग्राहकांनी लांबवलं की आपल्याला पुन्हा खरेदी करता येणार नाही, आपला व्यापार बसेल. अगदी साध्या साध्या गोष्टी नामदेवाला शिकवणं सुरू होतं आणि नामदेव पांडुरंग पांडुरंग विठ्ठला विठ्ठला जयघोष करत होते. चला जाऊ दे, याला एकटाच जाऊ दे. सकाळी लवकर उठ बाबा, पटकन आटपायचं. आणि एक लक्षात ठेव, लवकर उठ, सकाळच्या वेळी पुन्हा काकड्याला जा, पांडुरंगाचं दर्शन कर आणि लवकर जा. पांडुरंगाचं दर्शन करायला मंदिरात जा हा शब्द ऐकल्याबरोबर नामदेव म्हणाले, ठीक आहे.
लवकर उठेन, काकड्याच्या आधी रावळाच्या दारात जाईन, दर्शन करेन, मग मंगळवेढ्याकडे जाईन. बाप लेकाच्या मधला हा संवाद गोणाई मात्र एका कोपऱ्यात बसून ऐकत होती. बाई देव पावला ग. म्हाळसाईला तर नवसच बोलते. खिरीचा प्रसाद ठेवीन. हे गोणाईचं वाक्य ऐकत जात्यावर संध्याकाळच्या वेळेला दळण दळणारी जना खुदखन गालात हसली. दामा शेट्टीने विचारलं, काय ग जणे, का हसतेस? काही नाही, असंच हसू आलं. असंच नाही, काहीतरी कारण असेल. काय? आता ह्या नामाचा काय गोंधळ उडतोय माहित नाही. हा बाजारात गेला तर. तेव्हा त्याची आई गोणाई म्हणते, अगं होईल ग, सगळं नीट करेल, काही चिंता नाही. मी नवस बोललाय ना, गुळखिरीचा प्रसाद सगळ्यांना देईल. नामा रात्री लवकर परत ये हो, प्रसाद मिळणार आहे खिरीचा. आई प्रसाद कशामुळे, खीर कशामुळे करतेस? तेवढ्यात जनाच सांगते, तुझ्या करतात नवस बोलला होता. कसला नवस? माझ्या नामाला जरा अक्कल येऊ दे म्हणून. नामदेव आपले जाऊ दे आता, यात काय बोलणंच नको म्हणून शांतपणे झोपी गेले. आणि झोपी गेले तेच की सकाळी मंदिरात जायचं आणि पांडुरंगाचं दर्शन करायचं. पटकन उठले, मंदिरात गेले, पांडुरंगाचं दर्शन केलं आणि हे दर्शन झाल्यानंतर परत घरी आले. तोपर्यंत दामा शेटेंनी गाडी जुंपून ठेवलेली होती. नामदेवाच्या हातात गाडी दिली आणि सांगितलं, नामा निघा आता दामाच्या कमाईला. आता नामा दाम कमवायला निघाला होता. हळूच तो पांदीच्या रस्त्याने पंढरपूरच्या बाहेर पडला आणि डाव्या हाताला चंद्रभागा ठेवून सरळ रस्त्याने पुढे जाऊ लागला. वाट मंगळवेढ्याची होती. बैलाच्या पाठीवरती ओझं होतं. घुंगरांचा आवाज येत होता. अजून सकाळ व्हायची राहिली होती आणि नामा दामाच्या कमाईला निघालेला होता. नमस्कार.